नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वर्षातील 12ही महिने प्रचंड गर्दी असल्यानं मिळेल ते तिकीट घेऊन नागपूर पुणे नागपूर असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे। लवकरच या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस ही जलद गतीनं ट्रेन सुरू केली जाणार आहे। याबद्दलची माहिती खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनीच दिलेली आहे। हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर जोधपूर एक्सप्रेस आणि MGR चेन्नई सेंट्रल भगत की कोठी एक्सप्रेस या गाड्यांचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 2 दिवसांपूर्वी केलं। यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये ते म्हणाले की पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली आहे। वैष्णव यांचं हे वक्तव्य नागपूर पुणे नागपूर मार्गावरती प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठं दिलासादायक आहे, कारण नागपूर ते पुणे नागपूर हा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रोजची संख्या हजारोंच्या घरात आहे। 14 ते 16 तासांचा हा प्रवास करण्यासाठी बहुतांश प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात। त्यामुळे या मार्गावरती वर्षातील 365 दिवस मोठी गर्दी असते। परिणामी अनेकांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळतच नाही। जे मिळाले ते तिकीट घेऊन प्रवासी रेल्वेमध्ये चढतात। अनेक जण खाजगी बसचा पर्याय निवडतात, मात्र बसने एवढा लांबचा प्रवास करताना प्रवाशांची कंबर मोड होते। प्रवास भाडं देखील जास्त द्यावं लागतं आणि अनेक कारणांमुळे बसचा प्रवास करणं हे कंटाळवाणं ठरतं। त्यामुळे या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात यावी अशी सुमारे 2 वर्षांपासूनची प्रवाशांची मागणी होती। त्या संबंधाने प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडनं तसं निवेदन देखील रेल्वे मंत्रालय, रेल्वे प्रशासनाकडे गेलं होतं। मात्र वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा अधिकार सर्वस्वी रेल्वे मंत्रालयाचा असल्यानं रेल्वे अधिकाऱ्यांकडनं हतबलता व्यक्त होत होती। आम्हालाही ही गाडी सुरू व्हावी असं मनोमन वाटत असल्याची प्रतिक्रिया अधिकारी खाजगीमध्ये व्यक्त करत होते। या पार्श्वभूमीवरती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची चर्चा झाल्याचं आणि सर्व काही सकारात्मक असल्याचं पुढे आल्यानं नागपूर पुणे नागपूर वंदे भारत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळालेले आहेत। नागपूरवरून धावणारी 4थी वंदे भारत सर्वप्रथम 2.5 वर्षांपूर्वी नागपूर जबलपूर ते नागपूर ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती। त्यानंतर दुसरी वंदे भारत ही नागपूर उज्जैन इंदोर अशी सुरू झाली। त्यानंतर ध्यानीमनी नसतानाही गेल्या वर्षी नागपूर ते सिकंदराबाद ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली। आता नागपूर पुणे नागपूर सुरू झाल्यास नागपूरहून धावणारी ही 4थी वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे। ती लवकरात लवकर सुरू व्हावी अशी प्रवाशांची अपेक्षा आहे। गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली नागपूर ते सिकंदराबाद ही 22 कोचची वंदे भारत एक्सप्रेस अनेक महिने रिकामी ठणठणत धावत होती। त्यामुळे रेल्वेला चांगलाच आर्थिक फटका बसला। तोटा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं या गाडीचे 8 कोच कमी केले, तरी सुद्धा तिला प्रवाशांकडनं फारसा प्रतिसाद मिळाला नाही। या उलट नागपूर ते पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास ही गाडी वर्षभर प्रवाशांनी भरभरून धावणार आहे। या गाडीमुळे प्रवाशांना तर फायदा होईलच, मात्र रेल्वे प्रशासनालाही उत्पन्नाच्या रूपानं मोठा लाभ मिळणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता नागपूर ते पुणे नागपूर अशा पद्धतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र ही एक चांगली गुड न्यूज आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।